त्याच्यानंतर पण अशी गोष्ट घडली ना की आम्हाला वाटलं नव्हतं की हे पण पुन्हा घडेल आणि आम्हाला पुन्हा सेकंड टाइम आयसीयू मध्ये पुन्हा आम्हाला ऍडमिट करावं लागेल हे तर आम्हाला बिलकुल माहित नव्हतं। नमस्कार मंडळी, जसं तुम्ही लास्ट व्हिडिओ आपला पाहिला की त्याच्यामध्ये मंदारची तब्येत बरी नव्हती, ऍडमिट झाला होता मंदार आणि त्याच्याबद्दल अपडेट देण्यासाठी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला होता की काय आमच्या लाईफमध्ये सुरू आहे किंवा काय। जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं की अप्स अँड डाऊन्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतात। चांगल्या गोष्टी आम्ही नेहमीच तुमच्यासोबत शेअर करतो, मंदार कॉमेडी करतो किंवा हसवण्याचा तुम्हाला नेहमी त्याचा सातत्याने प्रयत्न असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याची लाईफ कशी आहे की त्याच्या व्यतिरिक्त तो कोणत्या गोष्टींना फेस करतो लाईफमध्ये, तर त्या गोष्टी सुद्धा शेअर करणं तितकंच महत्त्वाचं वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला होता। तर त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर मंदारच्या आणि माझा सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात डीएम्स आणि मेसेजेस आले होते की आता ताई मंदारची तब्येत कशी आहे किंवा मंदार तू कसा आहेस, आता काय सिच्युएशन आहे किंवा आम्ही काही हेल्प करू का लागली तर, तुमच्या ब्लेसिंग्स किंवा इतर सगळ्याच गोष्टी तुम्ही खूप मनापासून सगळ्या बोलल्या। लास्ट व्हिडिओ खाली पण भरपूर प्रमाणात कमेंट्स आल्या तुमच्या, म्हणजे मी त्या वाचून म्हणजे इतकं बळ मिळतं ना, जसं आपले रिलेटिव्ह तितकं नाही करू शकत तितकं तुम्ही ती जागा निभावतात। तर मग त्या बाबतीत मला खूप आम्ही ग्रेटफुल आहोत असं मला वाटतं, कारण खरंच तुमच्या कमेंट्सनी मंदारला पण खूप जास्त धीर दिला आणि आम्हाला सुद्धा खूप जास्त धीर दिला त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्याचा। तर त्याच्यानंतर काय सिच्युएशन झाली आता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितलं होतं की काय झालं, कसं झालं, मंदार कसा आजारी पडला किंवा कसं त्याला हॉस्पिटलाइज करावं लागलं। तर त्याच्यानंतर पण अशी गोष्ट घडली ना की आम्हाला वाटलं नव्हतं की हे पण पुन्हा घडेल आणि आम्हाला पुन्हा सेकंड टाइम आयसीयू मध्ये पुन्हा आम्हाला ऍडमिट करावं लागेल हे तर आम्हाला बिलकुल माहित नव्हतं। तर आता मंदार पण येतोय, मंदार आज घरी आलाय, डिस्चार्ज मिळालाय, तर मंदार पण तुम्हाला सांगेल की त्याला आता त्याची तब्येत कशी आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझा युट्यूबवर डेब्यू झालेला आहे। येस, आता तुम्ही जे बघताय माझ्याकडे तुम्हाला पहिल्याचाच असा म्हणजे फेस दिसत असेल माझा, बट कालपर्यंत पूर्ण चेहरा सुजला होता। ते जे मला इंस्टाग्रामला फॉलो करतात त्यांना ते माहितीच आहे, म्हणजे जवळजवळ सगळेच करता, तुम्ही काही नसतील करत तर नक्की करा। आज जाऊन कुठे चेहऱ्यावरची सूज वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे असं जरा व्यवस्थित आहे आणि बाकी तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच, त्याच्यामध्ये काय 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 म्हणजे सगळी मेहनत ते तुम्ही ताईबद्दल जे प्रेम व्यक्त करता कमेंट्स मार्फत, तर ते तीच तिची पोचपावती आहे आणि तो तुमचा आशीर्वाद आहे तिच्यासाठी। तर तुम्ही कमेंट खूपच करता छान छान आणि त्याच्यानंतर मी तर आहेच पण मम्मीचं सुद्धा त्याच्यामध्ये तेवढंच कॉन्ट्रीब्युशन असतं आणि माझ्यासाठी मम्मीसाठी ती आजपर्यंत एवढी म्हणजे तिने तिच्या लाईफचं योगदान दिलेलं आहे आमच्यासाठी। सो काय नाही बाई, तू आपला पंटर आहे, हे आपला पंटर आहे, त्याचं होईल व्यवस्थित एकदम चांगलं। मी सेकंड टाइम ऍडमिट झालो होतो जसं ताई बोलली, म्हणजे जे बीपी लो झाला होता माझा तर ते एकदम क्लिअर झालं होतं व्यवस्थित, पण घरी आल्याच्या नंतर थोडं मला हार्टमध्ये पेन व्हायला लागलं। आता ते पेन का व्हायला लागलं हे कोणालाच कळत नव्हतं, तर तेच मी समर्थांना पण प्रार्थना करत होतो की समर्था मला याच्यातून बरं करा, कारण खूप जास्त भीती वाटत होती। असे तर ठणके मारतच होते छातीत आणि दीर्घ श्वास घेत होतो त्याला पण छातीत ठणके मारत होते आणि हा पहिल्यांदा असा प्रकार घडला, त्याच्यामुळे काय कळतच नव्हतं नक्की हालचाल काय चालली आहे। त्याच्यामुळे मम्मीला सांगितलं परत आपण जाऊया, बट सुरुवातीला आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो, मग त्यांनी ते पल्स वगैरे चेक केली तर त्यांना पण ते कन्फ्युज झाले, मध्ये मध्ये पल्स थांबत होती। त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं हाताला ते पल्स चेक करत होते आणि जवळजवळ 10 मिनिटं ते स्वतःच डिस्टर्ब झाले होते, कारण ते स्टेबल नव्हते पल्स अजिबात। तर त्याच्यामुळे त्यांनी असा डिसिजन घेतला की तुम्ही परत ऍडमिट व्हा, परत तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जा। आम्ही लगेच गेलो, कारण मंदाच्या लेफ्ट साईडला इतकं पेन होत होतं आणि श्वास घेताना जसं भाऊ बोलला तर ते खूप म्हणजे भीतीदायक होतं, कारण हार्टमध्ये काही आपल्याला झालं तर आपण लगेच घाबरतो, एक वेळ डोकं दुखी ते दुखी सगळं ओके आहे, पण ते हे खूप जरा जास्तच होतं। तर मग तिकडे गेलो परत पुन्हा, ते लोक पण आश्चर्यचकित झाले की अरे तू आजच सकाळी गेलेला ना, परत कसं? तर त्यांना सिच्युएशन सांगितली काय झालं ते, अचानक हार्टमध्ये ते दुखायला लागलं। तर मग त्या लोकांनी मग पटापट परत आयसीयू मध्ये ऍडमिट केलं, ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं होतं ऍक्च्युली, एक दिवस पूर्ण रात्र ऍडमिट नव्हतं गेला। नंतर मग ECG वगैरे काढला, CBC वगैरे केला, सगळं नॉर्मल, एक्सरा पण काढला इव्हन, तो पण नॉर्मल आला। आता प्रश्न पडला कशामुळे होत आहे, काय विषय बाई? तर मग नंतर मग त्यांनी HB चेक केला होता, म्हणजे 2 दिवस आधी ऍडमिट होतो तेव्हा 7 पॉइंट HB होता। तर मग ते बोलले की आपण एक बॅग ब्लड लावूया, तर मग ब्लड लावलं
तर ती धडपड तुम्ही बघितलीच. मम्मी आणि ताईने काय काय केलं. रात्री 3 वाजता ब्लड घेऊन आले ते लोक. ब्लड पण आणलं. ब्लड एवढंस म्हणजे संपलं, आत गेलं. तेव्हा मला बरं वाटलं कुठे जाऊन. तेव्हा मी मम्मीला सांगितलं की मम्मी आता मला बरं वाटतं. म्हणजे मूळ कारण होतं ब्लड कमी होतं, त्याच्यामुळे ते चेस्टवर परिणाम झाला. तर आता ते मी सगळं म्हणजे ठरवलंय की प्रॉपर 20 दिवसांनीच आपण ट्रान्सफ्युजन करायचं. कारण अगदीच 7-6 वर आलं की मग ते प्लेटलेट्स पण वाढतात, व्हाईट WBC काउंट वाढतो. तर त्याच्यामुळे तो सगळाच परिणाम पूर्ण बॉडीवर होतो. मान्य आहे की मी मम्मीचं वगैरे ऐकत नाही. ते कमेंट पण वाचलंय मी. पण मी मम्मीला बोललोय की जेवढं माझ्याने होईल तेवढं मी प्रयत्न जास्तीत जास्त करेन स्वतःला व्यवस्थित ठेवायचा. तर दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची की हे सगळं प्रकरण व्हायच्या आधी आपण एक ब्लॉग बनवला होता नॅशनल पार्कचा. तर तो मी टाकतोय. तर तो टाकल्याच्या नंतर मला नका कमेंट करून सांगू की एवढं तुझी तब्येत बरी नव्हती आणि परत गेलास. बाय द वे तो ब्लॉग ही सगळी लफडी व्हायच्या आधीच आहे. त्याच्यामुळे तो जुना झाला. अभी शिळा हो गया है वो. तो ब्लॉग खूप म्हणजे 4-5 दिवस आधीच आहे. तरी पण मी तो टाकणार आहे कारण तिथे पण आम्ही फुल मजा केली होती. तर एवढंच आहे बेसिक. आता ही सेकंड अपडेट म्हणून तुम्हाला आम्ही देतोय कारण खूप लोक आपल्याला बघतात, त्यांच्यापर्यंत कळलं पाहिजे की मंदार कसा आहे कसा नाहीये. तर मंदार जसा आता आहे तो म्हणजे लाईव्ह आहे तुमच्या समोर. आणि आता मंदारला बघून ऍक्च्युली कोण बोलणार नाही. इव्हन आम्हाला पण नाही वाटत की मंदार आजच डिस्चार्ज होऊन आलाय घरी. पण कालपर्यंत त्याची अवस्था होती ना ती म्हणजे एकदम विचित्र. डोळे तर इतके सुजले होते की बाप रे बाप. तुम्ही तर स्क्रीनवर फोटो बघताय तर एवढे सगळे डोळे त्याचे सुजले होते. परत सगळी सिच्युएशन बॅड होती. पण त्यातून तुम्ही जे ब्लेसिंग्स दिलेत त्याच्यामुळे मंदार त्यातून बाहेर पडले. हात तर पूर्ण अक्षरशः सुजले होते की अरे कसं होता. सुई लावायचं म्हणजे ते एक मोठंच म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आहे. 1-2 लावून घेऊ शकतो पण किती वेळा. तीन वेळा झाल्या. आणि ते सलाईन कंटिन्युअसली सुरू होतं ना, त्याच्यामुळे बॉडीला स्वेलिंग होती. आणि एवढा बीपी लो होता की जवळजवळ 12 ते 13 सलाईन लागले. अचानक म्हणजे असं कळलंच नाही नक्की कशामुळे झालंय. कारण बीपी लो याच्या आधी पण झाला होता एकदा. तर किचन मध्ये पडता पडता मम्मीने माझं डोकं वाचवलं. म्हणजे असा त्रास आताच नाही झालाय, याच्या अगोदर पण 2-3 वेळा झालेला. स्पेशालिस्ट कडे दाखवायचं आपल्याला थॅलेसिमियाच्या. हे सगळं जे प्रकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल पण थोडं सांगायचं आहे. आणि थॅलेसिमियावरती पण उपचार घ्यायचे. तर सगळे पथ्य आणि उपचार घ्यायचे आणि जसे रिपोर्ट्स वगैरे सगळे जे काही असतात ते पुन्हा काढायचे आम्हाला. आणि आता प्रॉपर ट्रीटमेंट मंदारची सुरू करायची आहे. त्याचं डाएट वगैरे आता सगळं ना मी सगळं माझ्या अंडर असणार आहे. ते मी आता एक प्रकारची डॉक्टरच बनणार आहे, स्ट्रिक्ट डॉक्टर. आणि मला पण माहिती आहे की व्हिडिओ नाही मला जमणार येत्या पुढच्या 3-4 दिवस. बट जो पेंडिंग ब्लॉग आहे आपला नॅशनल पार्कचा तो येईल. ठीक आहे. म्हणजे आजारी पडायच्या आधीचा तो ब्लॉग आहे. आणि त्याच्यानंतर याच्या पुढे ब्लॉग येतील. ते आता लगेच आम्ही बनवायला कुठे जाणार नाहीये. ते तर तुमचं म्हणजे असं गैरसमज नको व्हायला की आताच आले आणि लगेच दुसऱ्याशी बाहेर पडले. 3-4 दिवस प्रॉपर रेस्ट किंवा 1 आठवडे जे काय रेस्ट. अजून मला ब्लड पण लावायचं. ब्लड लावून झाल्यावर मग पुढे बघू. लगेच कुठे आता बाहेर पडणार नाहीये. तर तो एक पेंडिंग ब्लॉग आहे, तो तुमच्यासोबत शेअर करू. तर आता एकूणच तुला बरं आहे ना, म्हणजे काही त्रास नाहीये ना अजिबात. तेच आता श्वास घेऊन बघितला कारण काल श्वास पण घेत होतो ना तर कळा मारत होत्या. आता एकदम ओके आहे. आता काहीच टेन्शन नाहीये. फक्त थोडंसं लो आहे पण जास्त खाली वरती भागादौडी काय करत नाही. पथ्य पाळा, रोगराई टाळा. हीच अपडेट तुम्हाला द्यायची होती कारण तो एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला म्हणून म्हटलं आता मंदार सोबतच व्हिडिओ डायरेक्ट शेअर करूया. कारण तो तुमच्या समोरच तुम्हाला. कारण खूप आपली म्हणजे मी जी जोडलेली माणसं आहेत, आपली एक मोठी फॅमिली आहे. आता हळूहळू 18,000 पोहोचेल ती फॅमिली. तर सगळेजण खूप काका काकी दादा भाऊ माझ्या वयोगटातले पण सगळे वाट बघत असतात. तर मचाएंगे फिर से. थोडंसं मला अजून स्टेबल होऊ दे. राडे तर आपण घालतच राहणार. आपण राडे घालण्यासाठीच पैदा झालोय. आईच्या गावात साल्टी रे साल्टी काळी काळी. मी नाही बोलणार. साल्टी हा मेरी जान.